गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग, सुप्रभात. सुप्रभात. आज मी अवतारात आहे. अवतारांना बिचाराने खूप काम केलंय सकाळपासून इकडे तिकडे हे आज ते आम्हाला ते भाज्या. वाडी ठेवायचे तर जेवण बिवण सगळं बनवलंय. मी आंघोळ केलीये पण मी काय असं तयारी नाही केली जेवण. पण सगळं जेवण बनवलं. भात बनवलाय, डाळ भात बनवली. नाही बनवलाय. भात बनवणार आहे ना? संपलाय आणि हा मग भात घेऊन येऊ काय तर. नाही खाली आहे पण मला ते काढायला नाही जमत आहे. तर ते हाय ते बटाटा कापते. बटाट्याची कापं करायची विचार केला. डाळ झालीये, भाजी झालीये आणि ही एक भाजी. आता फक्त भात लावायचं आणि बटाट्याच्या कापायचं भाजीचं नाव असतं माहिती तुला काय असतं? काप नाही बोलत त्याला, काचरे. काचरे मग तेच ते. ठीक आहे, दाखवतो मी अपडेट. सगळा पसारा झालेला आहे. हा बिचारा भांडी लावतोय सगळी. तर डाळ झालेली आहे. त्याच्यानंतर आता मी तो गॅस चालू ठेवलाय बटाट्याची भाजी करायला. देन दुधी फर्स्ट टाइम बनवली मी दुधी आणि फर्स्ट टाइम खाणार आहे. स्विगी इज ऑन द वे. स्विगी. भात नव्हता घरी, भात ऑर्डर केलं कारण की मी भात खातच नाही, भाकरी खातो. तर आता भात ऑर्डर केलाय. आणि काय ऑर्डर केलंय? गुलाबजाम स्वीट साठी काहीतरी. तर झालाय खूप गरम तवा. आता मी बनवते. मस्त भाजी झालेली आणि ही ना अशी क्रिस्पी होते एक साइडने असं राहिली की. आणि एक सांगायचं होतं की आम्ही एवढे डेज ते सांग केरलाचं एवढे डेज आम्ही पाम ऑइलचं खात होतो. हा आहे केरलाचा नॉर्मल चिप्स, जे आमचे फेवरेट आहे. बियॉन्ड स्नॅक्सचे नॉर्मल चिप्स ज्याच्यावर काही कोकोनट बिकनट नाही, तर हे पाम ऑइल मध्ये बनवले असतात. आणि हे आहे बियॉन्ड स्नॅक्सचे कोकोनट वाले ऑइल आणि रॉक सॉल्ट वाले चिप्स. तर इथे कोकोनट आणि रॉक सॉल्ट दाखवलेलं आहे. आधी माहित असतं तर हेच खाल्ले असते. एवढे दिवस आपण पाम ऑइल खातो. मला वाटतं टेस्ट पण चांगली असते. बघ ना, फोड मला दाखव ना. सेम कोकोनट ऑइलचा आहे. हे जास्त टेस्टी आहे. कोकोनटची ना प्रॉपर थोडीशी अशी चव येते पण उभारून येत आहे. काय बोलत त्याच्यापेक्षा वेगळे लागतात. सेम लागतात पण हे जास्त टेस्टी लागतात. मी पॉपकॉर्न सारखे खाईनी, एवढे टेस्टी आहेत. खाऊन टाक. आणि आज आमचा डे एवढा हेक्टिक जाणार आहे ना. माहिती तुला काय बघा कसा बसलाय. माहिती तुला डे काय जाणार आहे आपला? रील बनवायचं. आज 2 रील बनवायचे. त्याच्यामध्ये आम्हाला हेअर वॉश करावा लागणार आहे. हेअर ड्रायरचं काहीतरी आहे. आणि त्याच्यानंतर मला कंटाळा आलाय आज, पण जाऊ दे बनवावं लागेल. बनवूया, लगेच होईल. 1-2 तासात होईल. आधी माडी वगैरे दाखवूया आणि नंतर रीलला लागूया. पाणी दाखवूया, जेवूया आणि मग नंतर रील बनवूया. हा अजून झोपेतून उठलेला नाहीये. उठ ना आपण. हे सगळं कॉन्व्हर्सेशन घेतलं पाहिजे. आता हे बघा 2 ताट. पण 2 ताट ठेवतात की 1 ठेवूया? तिकडे आहे ताट. हा 2 ताट ठेवूया की 1 ताट ठेवूया? 2 ठेवूया ना. आता माहित नाही आपल्याला किती ठेवतात. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी. मी 1च ताट ठेवायचो, मला वाटतं. 1च ठेवायचं. हा पण 2 लोक आहेत. मग काय आलं, आपण दोघं जेवतो ना एकात. ठीक आहे मग 1च, कारण की आपण तेवढं थोडंसं ठेवणार ना. हो पण एकदा विचारूया कोणाला तरी. थांब विचारूया. विल बी राईट बॅक. 2 ताटं ठेवायची असतात. 2. आता 2 छोटी नाहीयेत तर आपण हीच घेऊया. मम्मीला मच्छी आवडायची. मच्छी आणू का घालून? नको. मम्मीच्या नावाने मीच खाऊन ना थोडी. लोकांना वाटतं तू माझ्यावर जबरदस्ती करते. तू असं दाखवतोसच माझी इमेज. तू केलं, तू आता नजर दिली. तू काय बोलली पाहिजे होती माहितीये? अरे खा ना, तुला खायचं असेल तर काय प्रॉब्लेम. आधी मी बोलायची खाना, पण तू बोलायचा आणि मग फ्रेंड समोर असं दाखवतो की मी याला जबरदस्ती. मी कधी दाखवलं? तुम्ही पण माझे फ्रेंड आहात. मी तुम्हाला दाखवलं नाही माझ्यासोबत. मी बोललोच नाही. एक स्वीटकॉर्नची भाजी आहे. बटाट्याची येड्या. हे बघ असं मस्त ना, असं दाखवते. ही भाजी अशी क्रिस्पी होते. ठेव. मला भूक लागली ती भाजी बघून. जा हे घे.
तेच बोललो, आता तिसरा इकडून हात उगवायला लागेल. ते मम्मी पप्पा ह्यांनी कधी बघितले नाहीत ना. ही माझी मम्मी, ही माझे पप्पा. आणि ह्यांचा कलर बघा आणि इथे बघा. मी मेहनत करायचो. हा दिवा ठीक आहे, कट करूया. बसलो आता आम्ही जेवायला. बटाट्याची भाजी, दुधी, केळफळ, लोणचं, भाकरी, डाळ भात. नंतर दुधी कशी आहे खरं सांग यार. खरंच छान, खरं मला खूप आवडली. आणि दोन्ही भाजी दिसतात सेम आणि टेस्ट जमीन आसमानचा फरक आहे दोघांमध्ये. असं वाटणारच नाही दोघांना बघून की एवढा फरक असेल दोघांमध्ये चवीत. खूप छान लागते, व्हेरी गुड. आणि फर्स्ट टाइम बनवली ना दुधी. हा, लॉकी. तर आज आम्ही चाललो आहे यशचा फोन घ्यायला. तर आम्ही ऑर्डर केलेला माझा आला. आम्ही क्लिप्स टाकू. हे बघा, आम्ही लाईन मध्ये उभे इथे, अख्खी लाईन. व्हॉइस ओव्हर कशाला आणि आतमध्ये ना न्यूज 18 वाले पण लोक आहेत. मी विचार करत होतो की आम्हाला विचारतो कुठे आहे. हा बघा, हा ना, हा तो मग आपल्याला शूट करतो, आपण त्याला शूट करतोय. आपण पण झूम करूया ना, हमारे पास भी कॅमेरा आहे. आता मस्त आम्ही घेऊ. आमचा 2:45चा पिकअपचा टाईम आहे. लाईन आहे म्हणून लवकर. मे बी काय करतात, ज्यांचं लवकर आले ना त्यांना आत सोडतात आणि ज्यांचा टाईम आहे त्यांना पण आत असू शकतं असेल. कारण लोक एवढी काय लाईन नाही आहे दुपारी. सकाळी भरपूर असते 9 वाजता वगैरे, कारण फर्स्ट हातात येतो ना तो. आता काय एवढी नाही आणि आतमध्ये भरपूर लोक आहेत. बघू, जाऊन बघतो. हा ना, एक मुलगा होता त्याच्या हातात 4-5 पिशव्या होत्या. तो नाही का इथे उभा होता मग अशी. बघू. हा बघा, ती बघा, तिचा फोन एक्सचेंज करायला एक माणूस. हे लोक एक माणसं अपॉइंट करून ठेवतात, त्याच्यासोबत आपण बोलून करायचं. यांना आम्ही सांगितलं नाही की आमचा 2:45 आहे. तिकडे ते लोक लाईनमध्ये बोलत होते की ज्यांचा 2:45 आहे त्यांना कदाचित थांबावं लागू शकतं. मागचे जर तुमच्या लवकर असेल तर त्यांना पाठवू, पण आम्ही आलो होते भरपूर आहे. ते बघा, हे मागे लाईन आहे. तशी छोटी लाईन आहे, दुपार आहे म्हणून. आणि ती तिकडे फोन बघते. हा कुठला कलर आहे. आम्ही असेच कलर वगैरे आता कलर वगैरे एक्सप्लोर करू आणि मग घड्याळ बघून येऊ. इथे VR नाही, VR पण बघितला. मला तेच बघायचं होते. आणि आम्ही इथे त्या हिला पण बघितलं, करिश्मा तन्ना. इकडे रील काढत होती, गेली पण. तिला व्हिडिओवर घेतलं पाहिजे होतं रे, आपल्याला सुचवा नाही तर. तेव्हा बघा, तिच्याकडे बघत बसलो आणि आम्ही फोन पण करत होतो. नको ना, क्लिप्स टाकू. आणि ह्याचा ऑनलाईन ऑर्डर केलेला, जो तुझा पण ऑनलाईन केलं. 2 वीक झाले अजून आला नाहीये. 3 वीक झाले अजून आला नाहीये. आणि तो आता आज गांधी जयंती. तर आज गांधी जयंती आहे, तर आज सुट्टी आहे. पण आम्हाला दिसतंय की तो आमच्या एरियामध्ये आलेला आहे. कर आवाज येईल. तर आमच्या एरियामध्ये आलाय, तर मग ह्याला राहावलं जात नाही आहे. म्हणून आम्ही चाललोय त्या ब्लू डार्टच्या ऑफिस मध्ये फोन घ्यायला. परत मग ते लोक बोलतील त्यांचे व्हिडिओ जाम हे ते असेच बोलतात, त्यांना आवडतं. तर एवढी घाई आहे या माणसाला, एवढी. अरे कंटाळलो यार, कंटाळलो. 3 आठवडे, हिचा एका आठवड्यात आला. मला अजून मी माझ्या फोनचे पण क्लिप्स टाकेन. आम्ही त्या दिवशी काय केलं, फर्स्ट टाइम आम्ही असं प्री ऑर्डर केलेलं. ह्याचा प्री ऑर्डर मध्ये पिकअप नव्हता, हा होम डिलिव्हरी होता. तर होम डिलिव्हरी आम्हाला काय माहिती 3 हफ्ते लागतील. हा ना, हिचा लवकर आला. माझ्या मी घामाघूम झाली. आता पण बघू, केस धुतले आहेत कारण आम्हाला एक शूट होतं म्हणून. सनलाइट मध्ये सुकवणं. ह्याला ना खरंच. तर मी दाखवते तुम्हाला फोन घेताना, आणि कोणता फोन आहे ते पण दाखवते. कसं वाटतंय. मस्त वाटतंय, पण बघूया, अजून माहिती नाही. बिचारा दया येते ह्याच्यावरती. फॅमिलियर लोकेशन्स मध्ये त्यांनी सांगितलं फाइंड माय डिव्हाइस बंद करायला, पण ह्यांनी केलं नाही. आणि आता हे वनार दिसतंय, सो वनार पर्यंत आता फोन नाही मिळणार. कसं वाटतंय पोपट झाल्यानंतर. अरे यार, हे सिक्युरिटी डिले काय आयफोन नवीन चालू केलंय, त्याच्या नादात माझं फाइंड मायच बंद होत नाहीये.
आणि त्याच्यामुळे मला नवीन फोन देणार नाहीत ते लोक, कारण डायग्नोज करायला लागतो. आणि हे सगळं का होतंय, कारण आम्ही ह्याला टाकलेला, नाही आम्ही ट्रेडिंगला टाकलेला जुना. इथे नाही आहे यश, मग युटर्नच मारायचं आपल्याला. ह्याच्या नादात मला पण गोल 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 फिरावं लागतंय. तू घरी बसतेस का आता? तुला हवाय का मी घरी बसू? जस्ट घरी पोहोचलो. मला एकतर कसं तरी केस धुतल्या लिफ्ट मधून आम्ही जस्ट बाहेर आलो आणि ते आलं की ह्याचं ते सिक्युरिटी जे होतं चालू डिले संपलं, म्हणजे आता मी जाऊन घेऊ शकतो. आता परत जावं लागेल. टेक टू परत आलोय आम्ही इथे. आता तरी बंद झालेला आहे. अजून त्यांनी काही सांगितलेलं तुला आठवतंय जे करायचंय? परत 1 तास मला घरी नाही जायचंय. नाही मला नाही आठवत 1 तास लागेल. आणि 1 तास लागलाच नाही, 20 मिनिटच लागली. कारण आपण होम लोकेशनला गेलो होतो. जे काय बोलतात त्याला, ट्रस्टेड लोकेशन असतं. परत आलोय. दिस स्ट्रगल ना खरंच. आर यू हॅपी नाव? आणि ह्याच्या फोनला माझ्याहून जास्त पैसे मिळाले. शिवानीच्या फोनचे किती मिळाले माहितीये? 14 Pro 23,000 रुपये. आणि ह्याच्या फोनचे 40. आणि माझ्या फोनचे 40 13 Pro. किती हलवतेस कॅमेरा? का माहितीये असं? मे बी आपण माझा घेऊन Apple मध्ये केलेलं. इथे ब्लू डार्ट वाले होते म्हणून ते जास्त डायग्नोज नाही करू शकले फोनला. जाऊ दे. बट किती हलवतेस ग हात? माझा जरा पण हलत नाहीये. तुम्ही सांगा हिला नाही काय, हिला खोटंच वाटतंय. आता कार मध्ये जाऊया आणि अनबॉक्सिंग करूया. आता अनबॉक्स करूया कार मध्ये. स्टार्ट. जस्ट लाईक ओल्ड टाइम्स. 13 Pro Max च्या ब्लू टी शर्ट आला आणि असाच अनबॉक्स करत होतो. तेव्हा अक्षय आता व्हिडिओ काढत होता, आता तू व्हिडिओ काढते. असा हा पकडायचा. पण तुला माहितीये मी 16 वरनच व्हिडिओ काढते. हा जास्तच मोठा नाही वाटणार तुझ्या हातात? वाव, फुल टॅब. काय बोलतो त्याला? मला नाही माहिती. सांगतोय ना मी, फुल टॅब. पाडू नका. मस्त वाटतंय ना? माय चॉईस ऑफ कलर. येस युअर चॉईस. आता आम्ही सेटअप करतो आणि सुहास नंतर भेटू. आणि मला आता एवढ्या रात्री, म्हणजे आम्ही घरी गेलो, फोन वगैरे सगळं बघितला. फोन बघितला कुठे अजून? कामच करत होतो. म्हणजे रील्स सगळं आम्ही बोललेलो शूट करणार आहे ते केलं. आणि आता आम्ही ह्याच्या फोनला स्क्रॅच गार्ड लावायला आलो. बिकॉज आर्केडियाला लावायचं, ह्याच्या फोनला स्क्रॅच गार्ड लावणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. तशी हिस्ट्री आहे ना. आणि मला कोणत्या कपड्यात घेऊन आलाय बघा. तू स्वतः आली, मी थोडी खेचत घेऊन आलोय. आणि बिल्डिंग मध्ये देवी आणली आहे. मी खाली जाऊ शकते नाही, किती लोक असतील बघतील मला असं. मग आता आलोय आम्ही. मी पण कवर बघते आणि काम केलं. मग आम्ही आता घरी जाऊन जरा मला उद्याची कपड्यांना थोडं इस्त्री बिस्त्री करायचंय. उद्या फर्स्ट डे ना. तर असा आता दिवस बघूया आता अजून कसा जातोय. असलेला स्क्रीन गार्ड नव्हता आणि जो ह्याला आवडला तो कितीचा होता माहिती? 1800. पण तुम्हाला आवडला पण 100 रुपयाचा लावून फिरते आणि तू 1800. 100 रुपयाला मिळतोय. पण ह्याच्याकडे विदाउट बॉर्डर वाला पण होता. खूप नखरे असतात ह्याच्याकडे, खूप नखरे. 1800 ऑनलाईन मागवणार आहे, ऑनलाईन स्वस्त मिळते. माझे कव्हर पण 250च्या वर नसतात. आणि ह्याचे कितीचे असतात माहितीये? 2000, 1500, 1800. काय बोलायचंय? काय नाही, मी एक स्क्रॅच गार्ड मागवणार आहे. आज मागवणार, उद्या येणार माझं स्क्रॅच गार्ड.